आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एका माणसाला उचलायचं. होऊन जाईल. फक्त ते बॉडी तुम्ही ठिकाणावर लावणार का मलाच करायचंय? नाही त्याचं ओ मारायचं नाहीये, फक्त असेल तसं उचलून आणायचं. हा ठीक आहे, पण कोणाला उचलायचंय? हे काय नंबर ज्याला उचलायचं त्याचा. हो साहेब, अहो हे नंबर नको, फोटो असेल तर सांगा. हे उगाच नंबर म्हणजे डोक्याला मगजमारी असते. हो नको. आता पाताळातून सुद्धा हुडकून काढीन त्याला. मस्त झालं ना शॉपिंग? ऑफ कोर्स रुद्र, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे ना सगळं असं पटापट मिळालं. माझं सगळं काम झालं. हो आमचंही. म्हणजे आम्हालाही फिरता आलं त्या निमित्ताने. बरोबर ना? हा हा हेच. एनिवेज यू गाईज कॅरी ऑन. मी निघते. रुद्र बाय. गौरीजीने व्हिडिओ कॉल केला होता, त्याचं काय झालं? प्लॅन वर्क होतो ना? तू मला नवीन फोन घेऊन द्यायची तयारी ठेव. म्हणजे आता माझा फोन इतका गरम होत राहिला तर कधी ना कधी फुटेलच ना. काय बडबडतोय? अरे म्हणजे गौरीजी इतक्या जळत होत्या ना की काय सांगू. खरंच तुझ्याशी खोटं बोलेन का मी? आता वरात घेऊन याची तयारी कर भावा. ही रिद्धी आल्यामुळे ना गौरीजींच्या फिलिंग्स कशा ओठांवर येतात बघच तू. त्यांच्या मनातलं प्रेम ते असं पटकन व्यक्त करतील. असं धडाधडा धडाधडा धडा धडधड धडधड. काय धडधड? धडधड धडधड. रिद्धी गौरीजींकडे काय चालली? गौरी, गौरी. रिद्धी मॅडम तुम्ही इकडे येतच जरा प्लीज. का काय झालं? काही काम होतं का? ये ना प्लीज. बोला ना रिद्धी मॅडम, काही काम होतं का? ए तू पण जा ना, नाही तर सगळा प्लॅन फ्लॉप करेल आपला. रिद्धी अशी अचानक इथेच आलीस? हो, माझं काम होतं गौरीकडे. गौरी, मी मागच्या वेळी खूप मोठी चूक केली. तुला माहितीये, मी घरातल्या सगळ्यांना सॉरी म्हटलंय. फक्त तुला म्हणायचं राहिलंय म्हणून आले. मला सॉरी. ऑफकोर्स गौरी, मी तुझ्याशी किती बॅड बिहेव केलं, किती हर्ट केलंय मी तुला. आय एम रिअली व्हेरी सॉरी गौरी. मी असं वागायला नको होतं. बट यू नो ना, तेवढा विचार मी कधी केलाच नाही. पण आता मला कळते मी किती रॉंग वागले तुझ्याशी. आय एम सॉरी गौरी. आणि सॉरी सोबत माझ्याकडून ही साडी तुला गिफ्ट.
मला माफ करशील ना? काय झालं गौरी? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी चेंज झालीये त्याच्यावर? रुद्र, तू तरी सांग ना गौरीला, मी खरंच चेंज झालीये. यू बिलीव्ह मी ना रुद्र? या आय टोटली बिलीव्ह यू रिद्धी. आणि तू गौरीजींची माफी मागतेस हे आवडलंय मला. गौरी, आता तरी करशील ना माझं सॉरी आणि ही साडी एक्सेप्ट? याची काय गरज आहे? प्लीज गौरी, मला बरं वाटेल म्हणून तरी घे. माझ्या आयुष्यात असंही साडी नेसण्याचे क्षण येत नाहीत, त्यामुळे तुम्हीच ठेवा, तुम्हालाच नेसता येईल. प्लीज गौरी. गौरीजी, रिद्धी एवढ्या मनापासून देते तर घ्या ना. नको मला. अगं नको काय, वेडी आहेस का तू? एवढ्या प्रेमाने दिलेली भेट कोणी नाकारतं का? द्या, मी देते तिला. हो. हा मस्त आहे. गौरीला छान दिसेल नाही? नेसेल, गौरी नेसेल. आणि तिने नाही नेसली तरी मी आहेच ना. नाही म्हणजे एवढी महागडी साडी कपाटात पडून पडून खराब नको ना व्हायला, म्हणून म्हटलं. थँक्यू सो मच. तुम्ही कोण? मी रिद्धी. रिद्धी म्हणजे कोणाची कोण? माझी खास मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही एकत्रच वाढलो.